मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याच्या जखमा या आता 16 वर्षांनंतरही अजूनही ताज्या आहेत। संपूर्ण राज्यभरात आज शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते। मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयात सुद्धा अभिवादन संचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये आज शहीदांना अभिवादन केलं जाते, आदरांजली दिली जाते। आज 16 वर्षांनंतर सुद्धा या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत। अनेक सामान्य मुंबईकर, अनेक पोलीस अधिकारी, अनेक लष्कराचे जवान याच्यामध्ये मारले गेले। मुंबईमध्ये राज्यभरात संपूर्णपणे शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात असताना आज मुंबईत पोलीस आयुक्तालयात सुद्धा अभिवादन संचलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं पोहोचलेले आहेत। दृश्य आपण बघतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार सुद्धा इथं पोहोचल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। इतरही काही मंत्री आहेत राज्यातले जे इथं दाखल होत आहेत। दीपक केसरकर नुकतेच इथं पोहोचल्याचं दृश्यांमध्ये आपण बघतोय। 26/11चा मुंबईला आणि मुंबईसह संपूर्ण राज्याला हादरवणारा हल्ला आपण सगळ्यांनी पाहिला। अनेक सामान्य मुंबईकर याच्यामध्ये मारले गेले, अनेकांची कुटुंब त्याने उद्ध्वस्त केली। त्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा या आज 16 वर्षांनंतरही ताज्या आहेत। अनेक शूरवीर असे पोलीस अधिकारी आपण या हल्ल्यादरम्यान गमावले। पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा रुजू झालेल्या रश्मी शुक्ला सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्या सुद्धा इथं या अभिवादन संचलनासाठी दाखल झालेल्या मेरे वतन का राष्ट्रगान गंगा से, मेरे वतन की शान गंगा से है। जो वीर मर मिट गए देश की खातिर, उन शहीदों का अभिमान तिरंगा से है। मुंबई पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आपण सध्या बघतोय, जिथे अभिवादन संचलन आज होतंय। 26/11च्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांना हे अभिवादन केलं जात आहे, ज्याच्यासाठी हे अभिवादन संचलन सुरू झालेलं आहे। त्याचे दृश्य एकीकडे आपण बघतोय, दुसरीकडे राज्यातले जे राजकीय वर्तुळातले मान्यवर आहेत ते इथं आलेले आहेत शहीदांना अभिवादन करण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर काही नेते, पोलीस आयुक्त आहेत, पोलीस महासंचालक आहेत, जे स्वतः या ठिकाणी आता उपस्थित असल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतोय। आदरणीय राज्यपाल महोदय श्री सी.पी. राधाकृष्णन यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले आहे। राज्यातल्या राजकीय वर्तुळातल्या या प्रमुख नेत्यांबरोबरच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सुद्धा आता इथे आलेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे अभिवादन संचलन आज होणार आहे।
आदरणीय श्री सी.पी. राधाकृष्ण राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य आणि सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करीत आहोत आपण संपूर्ण मुंबईला हादरवणारा अनेक सामान्य नागरिकांचे, पोलीस अधिकाऱ्यांचे हा दहशतवादी हल्ला कव्हर करण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांचं मोठं नुकसान या सगळ्या हल्ल्यादरम्यान झालं. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक जण जखमी झाले आणि त्यामुळे त्या जखमा असूनही 16 वर्षानंतरही ताज्या आहेत असं म्हटलं जातं. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे पुष्पचक्र अर्पण करतात आणि शहीदांना मानवंदना देतात. राज्यपालांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे आलेले आहेत. ते सुद्धा पुष्पचक्र अर्पण करतात शहीदांना. 26/11 झालेला दहशतवादी हल्ला हा सगळ्यांचंच मोठं नुकसान करणारा होता आणि या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सगळ्या शूरवीर अधिकाऱ्यांना, पोलीस जवानांना ही आदरांजली दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. सगळ्या शहीदांना त्यांनी सुद्धा अभिवादन केलं आणि यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा हे मानवंदना देतील. मुंबईवर अचानकपणे झालेला दहशतवादी हल्ला होता 26/11. ज्यातले काही दहशतवादी पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या शूरवीरतेमुळे पकडले गेले. त्यानंतर त्यांना शिक्षाही झाली. मात्र ज्या सामान्य माणसांचं, ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं याच्यात नुकसान झालं त्या सगळ्यांचं, त्यांच्या कुटुंबियांचं दुःख आजही तसंच आहे आणि ते कधीच विसरता येण्याजोगं नाही. जे या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांनी दाखवलेल्या शूरवीरतेमुळे इतर सगळे सामान्य मुंबईकर, आपण सगळेच जण, राज्यभरातली सामान्य जनता त्या काळात निर्धास्त होती. आपल्या जीवाची बाजी या सगळ्या शहीदांनी लावली आणि हा हल्ल्याचा कट रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक तासांची झुंज या सगळ्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये होती. पोलीस आयुक्तालयामध्ये, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हा सगळा अभिवादन संचलनाचा कार्यक्रम होतो. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांकडून जे स्मृतीस्थळ आहे या शहीदांसाठीचं उभारलेलं, तिथे हे पुष्पचक्र अर्पण होतं. आणि या 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना ही श्रद्धांजली अर्पण होते. पोलीस आयुक्त विवेक खंसाळकर आहेत ज्यांनी हे पुष्पचक्र अर्पण केलं. संपूर्ण राज्यभरात आज या शहीद वीर जवानांना ही आदरांजली दिली जाते. सध्याची ही दृश्य आपण मुंबईतली बघतोय. मुंबईतल्या पोलीस आयुक्तालयामध्ये अभिवादन संचलन ठेवलं गेलेलं आहे या शहीदांच्या स्मृतींना उजाळा म्हणून आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून.
आदरणीय राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन शहीदांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत. तन समर्पित, मन समर्पित, देश के खातिर ये जीवन समर्पित. ज्यांची भेट विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन घेतात. या सगळ्यांचं दुःख फार मोठं आहे, कारण या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीनं घराची जवळ Pum pum pum.